काल काय दिवस होता, काल काय घडलं का त्याला सर्वातच आजचा गुढीपाडवा आहे म्हणून तशीच होणार आहे आज. काल रात्र होती महाराष्ट्रासाठी. चंद रुपयासाठी विकली जाणारी लोक महाराष्ट्रात आणि भारतामध्ये आहेत. स्वाभिमान नाही त्यांना बाबांनो, नाही स्वाभिमान त्यांना. काय घेऊन जाणार रे बाबांना आपण. कळले असते माझे शंभू राजे, आणि नसती आपली माणसं विकली गेली तर माझा शंभू राजाने 100 वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं असतं. कोणासाठी उपाशी राहिले, कोणासाठी जेरबंद करून टाकलं सांगा ना बसणाऱ्यांनी मला. पवित्र मातीत तुमचा आमचा जन्म झाला ना बाबांनो, का आठवत नाही ह्या मातीचा कधी कधी स्पर्श करा. खडतर नाही वाटणार पण ती मुलायम वाटेल, कारण ही माती बलिदानाची आणि त्यागाची. आणि बलिदानाचा मात चालू होता. कालला काही काही गावांनी मुक मोर्चेच काढले गावातनं, हातामध्ये पेटत्या मशाली घेतल्या. माझ्या धर्मवीर शंभूराजांना विनम्र अभिवादन केलं बाबांनो. जी विकली जाणारी माणसं आहेत ना ती कोणाचीच नसतात, लक्षात राहू द्या. इथं बसणार आणि प्रत्येकाचा आरसा पहा. प्रवाह क्षेत्री जाऊन गंगा तीरावरती स्नान करून कुंभमेळ्यात जाऊन तिथलं गंगेचं पाणी अंगावरती घेतल्यानंतर बाहेरून पवित्र होऊ रे आपण. पण अंतःकरणातली मलिनता कशाने स्वच्छ होणार आहे. 39 दिवस अन्न नाही ना दिलं माझ्या राजाला. कोणाचा राजा? एका मायेच्या पदराला हात घातला तर त्याचा चौरंग करून चौकात बसवणारा माझ्या छत्रपती शिवरायांचा शंभू राजा, आपले शंभू बाळ. हक्काचं असणार मतदान सुद्धा तुम्ही आम्ही फुकट देत नाही. हिंदू नवीन वर्ष साजरं करतो आम्ही. इकडे पहा, दान हा शब्द काढून टाका बाबांनो. लोकशाही कलंकित होत चालली. उद्या आम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे. चंद सोन्याच्या सिक्क्यांसाठी सक्का मेहुणा विकला गेला. संगमेश्वरच्या असणाऱ्या भूमीमध्ये माझा शंभू राजा जेरबंद झाला. 80 वर्षाचा मालोजी बुवा माझ्या शंभू राजांच्या असणाऱ्या पुढ्यात उभा राहिला आणि एका तलवारीचे वार झेलतोय. नाही राजा, सह्याद्री पोरका होईल, सिंहासन तेच राहील, अधुरं स्वप्न राहील राज. चला मालोजी बा, काही शंभू राजांचे तुम्ही जावा. आयुष्यामध्ये भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित, व म्हणजे वासना रहित, म्हणून हा महाराष्ट्रामध्ये भगवा आला. त्याची किंमत किती जणांना मला माहित नाही. बोडक्या उंटावरती बसवलं, विदूषकाचे कपडे घातले. कधी कधी इतिहास वाचा. कोणी भाल्यानं टोचायचं, कोणी हसायचं, कोणी दगडाने मारायचं. कुणाला मारायचं? माझ्या शंभू राजांवरती कोणी चिखल फेकायचं. 80 वर्षाचा असणारा बोडका औरंग पुढ्यात उभा आहे. हे सांबा, चुक, नजरे झुका, काफिर, बुरहानपुरा लूट के आया, तब से हमारा सरताज हमने सर पे नहीं पहना.
झुक जा. जी माणसं लाचार नसतात ना, जी माणसं हात पसरी जिने धिक त्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. स्वतःच्या स्वाभिमानाने जगतात ना, ती कुणाही समोर झुकत नाही. झुकतात फक्त जगाच्या मालकासमोर, माझ्या पंढरी पांडुरंगा समोर. लक्षात. अरे हट. जन्मदात्या बापाची किंमत नाही तुला. राजगादीसाठी स्वतःच्या बापाला तुरुंगात टाकणारा बे मुराद तू, आणि तुझ्या समोर मी झोको. साखळ दंडाने जखडलेले हात सोड. वजरी आलम, सांबा बहुत बोलताय. अरे आयुष्यात सांबा म्हटला, संभाजी सुद्धा नाही म्हटलं. आणि आम्ही फक्त घोषणा मनासाठी देतो. जयंती आल्या का मनासाठी साजरा करतो. काय वाटत असेल आज माझ्या राजांना, काय वाटत असेल शंभू राजांना, ज्यांच्यासाठी आजला दिवस काळा दिवस आहे महाराष्ट्राला. आज आम्ही गोडधोड करून खाल्लंय. आज आम्ही भगव्याच्या झेंड्या सुद्धा फडकवल्या नाहीत, गुड्या सुद्धा उभारल्या नाहीत. कुणासाठी बलिदान केलं. 39 दिवस अन्न दिलं नाही, पोट खपट झालेलं. बोकड सोडावं तशी चांबडी सोडलेली, एकही भाग नाही तिथनं रक्त ओघळत नाही. संत सज्जन, मी का सांगतो याची जाणीव असू द्या. तुम्ही एकटे आलात, पण तुमच्या तिसऱ्या पिढीतलं कोणी घेऊन आलं नाहीत. तुम्ही त्यांच्या हातात तुम्ही अँड्रॉइड मोबाईल दिले असतील, घरातल्या चाव्या दिल्या असतील, टीव्हीचे रिमोट दिले असतील, नाहीतर अशा रेसिंगच्या सायकली दिल्या असतील. हात सोडून विनंती, आज पहिला दिवस आहे. माझ्या शंभूराजांनी जर हात पसरले असते तर दिल्लीची गादी मिळवली असती. पण त्या गाद्या मिळवण्यासाठी आज मुजरे चालू आहेत. कधी कधी वाटतं आपण त्याच महाराष्ट्रात आहे का. नख सांडसिनी उपसली माझ्या राजाची. सांभा शरणा, कोणसा मिट्टी का बना है तू. 7 वर्षाचा असताना शंभूराजांनी ललकारी दिली होती, हौदा खेलेंगे. पण ती कुस्ती आग्र्यात झाली नाही. ती कुस्ती खेळण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. बोडका केला माझ्या राजाने. इथं बसणाऱ्यांनी लक्षात राहू द्या, स्वतःचा प्रपंच चालवत असताना माणूस थकतो, पण एवढ्या लढाया केल्या, एकही असणारी लढाई न हरणारा योद्धा म्हणजे माझे युवराज छत्रपती संभाजीराजे. आणि आमची काय अस्मिता आहे. कधी कधी आमच्या घरात फोटो सुद्धा नाही, आम्ही त्या भगव्याकडे पाहत सुद्धा नाही. ओशाळलेल्या समुद्रासारखं आणि निर्जन असणाऱ्या धनासारख्या वाळवंटात बसल्यासारखी आमची अवस्था आहे. ये आंखें किसको दिखाता है. वज्रलम संभा का आखा निकाल जाए. तप्त सळा केल्या ज्यांच्या हातात होतं ना, त्याचे हात थरथर कापतात, पण नजर खाली झुकवली नाही. आणि तप्त सळा डोळ्यामध्ये टाकल्या. आता नाही दिसणार सह्याद्री, आता नाही दिसणार. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. रयतेच असणारं 32 मनाचं सोन्याचं सिंहासन स्वतःसाठी नाही निर्माण केलं, रयतेसाठी निर्माण केलं. हे समाज जान बख्श देता हूं तेरे, एक बार कहो गलती हो गया, झुक जाओ शहंशाह औरंग के सामने, झुक जाओ. अरे हाथ. इसकी जुबान बहुत चलती है, इसकी जुबान काट डालो. कुणाच्या वाट्याला असं मरण आलंय सांगा ना बसलेल्यांपैकी. कुणाच्या वाट्याला मरण आलं असं. छावण्या पडल्या भीमा भामा नदीचा संगम आहे त्रिवेणी. इंद्रायणीचं पाणी, भामाचं पाणी, भीमेचं पाणी शहरलं गेलं, गोठलं गेलं. पण त्या तिन्ही माऊल्या माझ्या राजांचा अत्याचार पाहत होत्या, पण खळखळ वाहणाऱ्या होत्या, त्या सुद्धा गोठल्या.
जीभ बाहेर ओढली हो. इकडे पहा, कुणासाठी? तुमच्या आमच्यासाठी. कुणासाठी? महाराष्ट्र मुक्त करण्यासाठी. कुणासाठी? परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी. आम्हाला काय अभिमान आहे हो. कापड कापतो ना, इकडे पहा, कैचीने माझ्या राजाची जीभ छाटली हो. इकडे पहा, रक्ताचं ओघळायला लागलं आणि गार झुळूक अंगाला लागली. आठवण झाली मरते शनी पिता पुत्राची भेट घडून न देणारी, महाराष्ट्रात गद्दार असणारी जन्माला आलेल्या औलादीमध्ये 63 नालायक जन्माला आले. पहिला खंडोजी खोपडे आणि शेवटचा असणारा सूर्याजी पिसाळ, ज्यांनी महाराष्ट्र गिळंकृत करून टाकला. त्या मातीमध्ये आजही बरेच गद्दार आहे बाबांनो. रक्त ओघळतंय आणि गार झुळूक लागले. आबासाहेब, तुम्ही आम्हाला मिठी मारली का आबासाहेब? तुमच्या बाळ शंभूला कवेत घेतलं का आबासाहेब? आबासाहेब, तुम्हाला कवेत घेण्यासाठी हे हातच राहिले नाही आबासाहेब. आबासाहेब, आकाशरूपी नजरेने तुम्ही आम्हाला पाहत असाल तर आबासाहेब, तुम्हाला पाहण्यासाठी आमचे डोळेच राहिले नाही आबासाहेब. नाही झुकवली मान आबासाहेब, नाही झुकवली, नाही पसरवले हात, नाही मागितली असणारी जीवनाची भीक आबासाहेब. ज्या वाणीनं मी तुम्हाला आबासाहेब म्हणायचो, आऊसाहेबांना आऊसाहेब म्हणायचो ना, ती असणारी रसवंतीच छाटली गेली आबासाहेब. पण जाता जाता आबासाहेब या जगाला संदेश देऊन जातो, धर्मासाठी कसं जगावं हे छत्रपती शिवरायांनी शिकवलं आणि धर्मासाठी कसं मरावं हे माझ्या छत्रपती युवराज शंभू महाराजांनी शिकवलं.